नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील MCQ प्रश्न, जे MPSC, PSI, STI, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर राज्यस्तरीय परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहेत. चला तर मग सुरुवात करूया. भारत जेन AI ॲपचे विकास कार्य कोणत्या संस्थेने केले आहे? पर्याय ए IIT दिल्ली, बी IIT मुंबई, सी IIT मद्रास आणि डी IIT कानपूर. तर योग्य उत्तर आहे IIT मुंबई. भारत जेन AI ॲप किती भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे? पर्याय ए 15, बी 18, सी 22 आणि डी 28. तर योग्य उत्तर आहे पर्याय सी 22. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए 10 फेब्रुवारी, बी 12 फेब्रुवारी, सी 14 फेब्रुवारी आणि पर्याय डी 15 फेब्रुवारी. तर योग्य उत्तर आहे पर्याय डी 15 फेब्रुवारी. अलीकडेच व्हॉट्सॲपवर बंदी घालणारा देश कोणता? पर्याय ए चीन, बी रशिया, सी जर्मनी, डी फ्रान्स. तर योग्य उत्तर आहे पर्याय बी रशिया. भारताने हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम कोणत्या देशासोबत सुरू केला आहे? पर्याय ए जपान, बी अमेरिका, सी नेदरलँड आणि पर्याय डी फ्रान्स. तर योग्य उत्तर आहे पर्याय सी नेदरलँड्स. कुमार भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? पर्याय ए अरुणाचल प्रदेश, बी आसाम, सी मणिपूर आणि डी मेघालय. तर योग्य उत्तर आहे पर्याय बी आसाम. प्रश्न 7वा. इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? पर्याय ए नागालँड, बी सिक्कीम, सी अरुणाचल प्रदेश आणि डी त्रिपुरा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. प्रश्न 8वा. मिया अमोर मोटली या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? पर्याय ए जमैका, बी बार्बाडोस, सी मालदीव आणि डी फिजी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बार्बाडोस. प्रश्न 9वा. दुर्मिळ आजारांसाठी नॅशनल बायो बँक कोणत्या देशाने सुरू केली आहे? पर्याय ए जपान, बी अमेरिका, सी भारत आणि पर्याय डी ऑस्ट्रेलिया. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच आपला प्यारा भारत. प्रश्न 11वा. ईशान्य भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? पर्याय ए मणिपूर, बी मिझोरम, सी आसाम आणि डी नागालँड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच आसाम. प्रश्न 12वा. भारताचे दुसरे ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? पर्याय ए उत्तराखंड, बी हिमाचल प्रदेश, सी सिक्कीम आणि डी जम्मू काश्मीर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश. प्रश्न 13वा. कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव घोषित केले आहे? पर्याय ए कर्नाटक, बी तमिळनाडू, सी केरळ, डी आंध्र प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय सी केरळ. प्रश्न 14वा. भारतातील पहिले राजनियुक्ती क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू झाले? पर्याय ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी पंजाब, डी राजस्थान. योग्य उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्र. प्रश्न 15वा. भारतातील पहिले FRP ॲल्युमिनियम युनिट कोठे उघडले गेले आहे? पर्याय ए झारखंड, बी छत्तीसगड, सी ओडिशा, डी पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पर्याय सी ओडिशा. प्रश्न 16वा. 2026 हे कृषी वर्ष म्हणून कोणत्या राज्याने घोषित केले आहे? पर्याय ए हरियाणा, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी बिहार. तर योग्य उत्तर आहे बी मध्य प्रदेश. गुलफूड 2026 साठी भारताला भागीदार देश म्हणून कोणते शहर निवडले गेले आहे? पर्याय ए दोहा, बी अबुधाबी, सी दुबई, डी रियाद. योग्य उत्तर आहे सी दुबई.
प्रश्न 18वा 2024चा जेसी डॅनियल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय ए ममता मोहनदास, बी शारदा, सी मनीषा कोइराला, डी शोभना. योग्य उत्तर आहे पर्याय बी शारदा. प्रश्न 19वा 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा देश कोणता? पर्याय ए जर्मनी, बी फ्रान्स, सी इटली, डी स्पेन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स. प्रश्न 20वा 28 जानेवारी 2026 रोजी लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरी झाली? पर्याय ए 158वी, बी 159वी, सी 160वी आणि डी 161वी. तर योग्य उत्तर आहे पर्याय डी 161वी. प्रश्न 22वा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारे संगीतकार कोण? पर्याय ए रजनीकांत, बी मोहनलाल, सी इलैयाराजा, डी कमल हसन. योग्य पर्याय सी इलैयाराजा. आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न. 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय शटलर कोण? पर्याय ए सायना नेहवाल, बी पी.व्ही. सिंधू, सी अश्विनी पोनप्पा, डी ज्वाला गुट्टा. योग्य उत्तर आहे पर्याय बी पी.व्ही. सिंधू. मित्रांनो, आजचे MCQ व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद.